धनंजय मुंडेंना स्वपक्षातूनच विरोध। मुंडे प्रचाराला आल्यास विपरीत घडेल। बीडमध्ये दादांच्या राष्ट्रवादीत धुसफूस। धनंजय मुंडेंच्या मागची वादाची मालिका काही थांबायला तयार नाही। त्यातच आता धनंजय मुंडे माझगावला प्रचाराला आल्यास विपरीत घडेल असा इशाराच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिलाय। त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आलाय। त्यांना इथं काय बोलवायचं काही कारणच नाही ना। ते इथं काय त्यांचा स्टारपणा दाखवणार आहेत। त्यांना इथं मी बोलवणारही नाही। त्यांनी जे काय स्टार प्रचारक म्हणून काम करायचे ते परळी आणि इतर भागात कुठं त्यांना बोलवतील त्या ठिकाणी जावं। ते आमच्या भागात आले तर त्याचा विपरीत परिणाम होईल आम्हाला। तेच घडणार परत। त्याच्यामुळे त्यांना मी बोलवण्याचा प्रश्नच येत नाही। मी पक्षालाही सांगितले त्यांना आमच्याकडे पाठवणार। मात्र माजलगावमधून धनंजय मुंडेंना बोलावलंच नाही तर ते जाणार नाहीत। त्यामुळे पक्षातील अंतर्गत मुद्दा असा चव्हाट्यावर आणण्याची गरज नाही अशी भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीने व्यक्त केली आहे। तर बीड जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा जिंकण्याचा विश्वास भाजपने व्यक्त केलाय। सातत्याने प्रकाश सोळंके साहेबांनी यांच्याकडून जी वक्तव्य येतात ना ती धनंजय मुंडेंच्या अनुषंगाने मला असं वाटतं ते सगळं एकतर्फी होत आहे। धनंजय मुंडे कधीही प्रकाश सोळंके यांच्याबद्दल कुठले जाहीर वक्तव्य करत नाहीत। मात्र प्रकाश सोळंके साहेबांकडून सातत्याने ते येतात। त्याच्यामुळे एक असं चित्र निर्माण होतं की एकच पक्ष असताना दोन नेत्यांमध्ये काही तेढ आहे। बीड जिल्ह्यामध्ये आमचं नेतृत्व माननीय पंकजाताई साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी सर्व नगर परिषदा विजय होणार, ताब्यात घेणार आणि परळीमध्ये देखील महायुतीचा झेंडा लागणार। खरं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आलं आणि धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं। त्यानंतर मुंडे विजनवासात गेले होते। मात्र आता धनंजय मुंडेंची पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि सर्वात आधी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी या पदावरून त्यांना लक्ष केलं होतं। त्याला फार त्या डोनाल्ड ट्रम्प संग नेलं तरी मला काय गरज नाही। याच्यात तपासणीला पाठवायचं अजितदादाने। हा, याच्यात अजितदादाने त्याला पाठवायचं, पांघरून घालायचं नाही। 2029ला वाईट करी। हा, मी एकदा बोललो ना, मी पण लय खुनशी आहे, पण त्यांनी ही घातपातात चूक केली। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मुंडे वादाच्या भोवऱ्यात आहेत। आधी करुणा मुंडेंच्या प्रकरणात कोर्टानं दिलेला विरोधातला निर्णय, त्यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गेलेलं मंत्रिपद। इतकंच नाही तर कृषी घोटाळा आणि जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप। यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आहेत। त्यातच आधी मुंडेंच्या स्टार प्रचारकपदी झालेल्या नियुक्तीवरून सोळंकेंनी पक्षाकडे केलेली तक्रार आणि आता त्यांनी माजलगावमध्ये सभा घेतल्यास विपरीत परिणाम होईल असा दिलेला इशारा, यामुळे मुंडेंच्या लोकप्रियतेचा उलटा प्रवास सुरू झालाय का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। योगेश काशीदचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बीड।